नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या YouTube चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 19 आणि 20 एप्रिल अशा 2 दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या खेळाडू आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मीराबाई चानू। एप्रिल 2025 मध्ये ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानू यांची भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी या संधीचे वर्णन सहकारी वेटलिफ्टर्सचा आवाज उठवण्याचा अभिमानास्पद क्षण म्हणून केले आहे। मीराबाई चानू या भारतीय वेटलिफ्टर आहेत। त्यांनी 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलेले आहे। भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती पहिली महिला ठरलेली आहे। बघा, मीराबाई चानू यांची भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र। राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका सदस्यांनाच देण्याचा निर्णय 15 एप्रिल 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। बघा, कधी घेण्यात आला हा निर्णय? 15 एप्रिल 2025 रोजी। कोणत्या राज्याने घेतलेला आहे? महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे। निर्णय काय आहे? तर राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार पालिका सदस्यांना देणे। अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत। त्यानुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी 2/3 सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यावर 10 दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे। सदस्य संख्या किती आवश्यक आहे? बघा, 2/3 सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा प्रस्ताव आवश्यक आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी काय करू शकतात? 10 दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घेऊ शकतात। यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यातील पटेडा अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक। उत्तर कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील गजेंद्रगड येथील पटेडा अंचू साडीला भौगोलिक संकेत GI टॅग देण्यात आलेला आहे। साडीच्या मोठ्या किनारी आणि चेकर्ड नमुन्यामुळे त्याला हे नाव मिळाले आहे। या प्रदेशातील शेतमजूर आणि विणकरांचा हा दैनंदिन पोशाख आहे, ज्याला रफ यूज साडी असेही ओळखले जाते। या खडबडीत कापसाच्या धागापासून बनलेली असते, जी घरी सहज धुवून वाळवता येते। रंगवण्यासाठी फक्त पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा आणि मरून रंग वापरला जातो। काळा आणि राखाडी रंग वापरला जात नाही, कारण ते अशुभ मानले जातात। तर उत्तर कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील गजेंद्रगड येथील पटेडा अंचू या साडीला GI टॅग देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, इंटरपोलच्या गव्हर्नन्स कमिटीचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 UAE। एप्रिल 2025 मध्ये संयुक्त अरब अमिरातीची इंटरपोल गव्हर्नन्स कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। आता याचे अध्यक्ष असणार आहेत लेफ्टनंट कर्नल दाना उमेद अल मरझोकी। अध्यक्षपदाचा कार्यकाळ असणार आहे 2 वर्ष। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना, ज्याला सामान्यतः इंटरपोल म्हणून ओळखले जाते, याचा उद्देश आहे जगभरातील पोलीस सहकार्य आणि गुन्हेगारी नियंत्रण सुलभ करणे। इंटरपोलची स्थापना 7 सप्टेंबर 1923 रोजी झाली। सदस्य देश आहेत 194। मुख्यालय आहे लिओन, फ्रान्स। वर्तमान सरचिटणीस आहेत वाल्देसी उर्क्युजा, ब्राझीलचे आहेत ते। नेक्स्ट आहे, भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्ट लीग कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे। सरावाचे नाव आहे डस्ट लीग 2025। सहभागी देश आहेत भारत आणि उझबेकिस्तान। सरावाचा प्रकार आहे लष्करी सराव आहे हा। आवृत्ती आहे 6वी। कालावधी आहे 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान। स्थळ आहे औंध, पुणे येथील भारतीय सैन्याचे परदेशी प्रशिक्षण केंद्र। उद्दिष्ट आहे दहशतवाद्यांनी व्यापलेल्या प्रदेशाला मुक्त करण्यासाठी भारतीय आणि उझबेकिस्तान सैन्याचे कौशल्य वाढवणे। भारतीय लष्कराच्या जाट रेजिमेंटची 1 बटालियन आणि भारतीय हवाई दलाचे 60 कर्मचारी यात सहभागी होत आहेत। पहिली आवृत्ती 2019 मध्ये झालेली होती। डस्ट लीग 2025 सराव भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे।
आवृत्ती आहे 6वी, कालावधी 16 ते 28 एप्रिल। नेक्स्ट आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक। इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 हा टाटा ट्रस्ट, CHRI, AKSH, विधी सेंटर, TISS, प्रयास इत्यादींच्या सहकार्याने प्रसिद्ध करण्यात आला आहे। पोलीस, न्यायव्यवस्था, तुरुंग आणि कायदेशीर मदत या 4 निकषांच्या आधारे राज्यांच्या न्यायव्यवस्थेचं मूल्यांकन केलं जातं। अहवालातील महत्त्वाचे मुद्दे: कर्नाटक एकूण पहिल्या क्रमांकावर आहे, स्कोर आहे 6.78 10 पैकी। बिहारमधील पोलिसांमध्ये महिलांचा वाटा सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे। 86% पेक्षा जास्त तुरुंगांमध्ये आता सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध आहेत। कोणत्याही राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने पोलिसांमध्ये महिलांसाठी राखीव कोटा पूर्ण केलेला नाही। 17% पोलीस ठाण्यांमध्ये CCTV नाहीत, तर भारतात 1.4 अब्ज लोकसंख्येसाठी 21,285 न्यायाधीश आहेत। राज्यांचे क्रमांक बघा, पहिला आहे कर्नाटक, दुसरा आंध्र प्रदेश, तिसरा तेलंगणा, चौथा केरळ, पाचवा तमिळनाडू, सहावा छत्तीसगड, 7व्या क्रमांकावरती आहे मध्य प्रदेश, 8व्या ओडिसा, 9व्या क्रमांकावर पंजाब आणि 10व्या क्रमांकावरती आहे आपले महाराष्ट्र। नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड। हिमालयात बर्फाच्या खाली उत्तराखंडमधील जानासू येथे देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे। एका बोरिंग मशीनने खडकाचा शेवटचा थर फोडून दुसऱ्या बाजूला बाहेर पडण्यात यश मिळवले आहे। या बोगद्यामुळे हिमालयात 100 किलोमीटर वेगाने ट्रेन धावणार असून ऋषिकेशहून 5 तासात बद्रीनाथ धामला पोहोचता येणार आहे। हा उत्तराखंडमधील महत्त्वाकांक्षी 125 किलोमीटर लांबीच्या ऋषिकेश कर्णप्रयाग ब्रॉडगेज रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे। त्याची लांबी ही 14.57 किलोमीटर आहे। बघा, बोगद्याची लांबी किती आहे? 14.57 किलोमीटर। या बोगद्याच्या बांधकामाचा करार L&T कंपनीकडे आहे। रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी रेल विकास निगम लिमिटेडने शक्ती नावाच्या जर्मन निर्मित टनेल बोरिंग मशीनचा वापर करून हे यश मिळवले आहे। बोगदा पाडण्यासाठी, खडक फोडण्यासाठी कोणता यूज केलेला आहे बघा मशीन? त्याचे नाव आहे शक्ती आणि ही जर्मन निर्मित आहे शक्ती बोरिंग मशीन। या रेल्वे मार्गावर 12 नवीन स्थानके, 16 मुख्य बोगदे आणि 19 मोठे पूल असणार आहेत। रेल्वे उत्तराखंडमधील 5 जिल्ह्यातून धावणार असून अलकनंदा नदी किनारी वसलेल्या शहरांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। हा जो संपूर्ण बोगद्याचा प्रकल्प आहे हा 2027 पर्यंत काम याचे पूर्ण होणार आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच आरोग्य सेवेसाठी ई-सेहत ॲप कोठे सुरू करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर। एप्रिल 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या आरोग्य सेवेच्या गरजांसाठी एक व्यापक डिजिटल उपाय प्रदान करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ई-सेहत ॲप लॉन्च केले। जम्मू आणि काश्मीर आरोग्य विभागाने ई-सेहत ॲप विकसित केले आहे। हे ॲप जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या आणि डॉक्टर आणि पॅरामेडिक्स सारख्या आरोग्य सेवा पुरवठादारांच्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करेल। यामध्ये सेवा कोणत्या देण्यात येणार आहेत बघा? रुग्णालय सहाय्य, रुग्णवाहिका, माहिती आणि हेल्पलाईन सेवा। तर कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेश बघा? जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये ई-सेहत ॲप विकसित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे केंद्र आणि राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी तमिळनाडू सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुरियन जोसेफ। एप्रिल 2025 मध्ये मुद्द्यांवर मतभेदावरून वाद निर्माण झाल्यानंतर तमिळनाडू सरकारने केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे। या समितीचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि समिती सदस्य आहेत अशोक वर्धन शेट्टी आणि एम नागनाथन। नेक्स्ट आहे कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्क याची सुरुवात केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत। एप्रिल 2025 मध्ये भारत सरकारच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने एक समर्पित ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्क सुरू केला आहे। नवीन आणि उदयोन्मुख व्यापार आव्हानांना तोंड देण्यासाठी भागधारकांना पाठिंबा देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। आयात निर्यात आव्हाने, आयात वाढ किंवा डम्पिंग, एक्झिम क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय, आर्थिक किंवा बँकिंग अडथळे आणि नियामक किंवा अनुपालन समस्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी भागधारकांना मदत करणे हे व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे।
इतर मंत्रालये, विभाग आणि राज्य एजन्सींसाठी व्यापार संबंधित इनपुट एकत्रित करण्यासाठी, वेळेवर निराकरण सुलभ करण्यासाठी, प्रतिसाद समन्वयित करण्यासाठी हे एक केंद्रीकृत चॅनेल म्हणून देखील काम करेल. निर्यातदार आणि आयातदार त्यांच्या समस्या DGFT वेबसाईटवर नोंदवू शकतात. नेक्स्ट आहे AI रायझिंग ग्रँड चॅलेंज कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. एप्रिल 2025 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी तेलंगणा सरकारने AI रायझिंग ग्रँड चॅलेंज सुरू केले आहे. विविध सरकारी विभाग आणि भागीदार संस्थांकडून उच्च गुणवत्तेचे डेटा सेट एकत्र आणून एकत्रित डेटा एक्सचेंज म्हणून काम करण्यासाठी या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले आहे. हे प्लॅटफॉर्म वास्तविक जगात AI सोल्युशन्सच्या विकास, चाचणी आणि स्केलिंगला समर्थन देईल. या डेटा सेट तसेच इतर अनेक कार्यक्षमतांना सुरक्षित आणि संरचित प्रवेश प्रदान करेल. सरकार स्टार्टअप्स, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सहकार्य वाढवून ते नवक्रमांना गती देण्यास आणि राज्यात व्यापक AI अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्यास मदत करेल. या AI अँड चॅलेंजचे नेतृत्व राज्य IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभाग आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी करत आहे. तसेच इतर महत्त्वाच्या इकोसिस्टीम सक्षमकर्त्यांच्या सहकार्याने केले जात आहे. नेक्स्ट आहे मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड असणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रोहित शर्मा. वानखेडे स्टेडियमच्या स्टँड्सना रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांची नावे देण्यात आली आहेत. एप्रिल 2025 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमच्या 3 स्टँडची नावे बदललेली आहेत. दिवेचा पॅव्हलियनच्या लेव्हल 3 ला आता रोहित शर्मा स्टँड असे नाव देण्यात येईल. ग्रँड स्टँडचा लेव्हल 3 शरद पवार स्टँड म्हणून ओळखले जाईल आणि ग्रँड स्टँडचा लेव्हल 4 अजित वाडेकर स्टँड म्हणून ओळखले जाईल. मुंबई क्रिकेटला पुढे नेण्यात या तिन्ही दिग्गजांनी योगदान दिलेले आहे. नेक्स्ट आहे मुंबई येथे नावाशेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुबईचे युवराज शेख हमदान. एप्रिल 2025 मध्ये संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी मुंबईच्या अधिकृत भेटीदरम्यान DP वर्ल्डच्या फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन नावासेवा बिझनेस पार्क इंडियाचे उद्घाटन करण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम हे 8 ते 10 एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर आले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या शहरात 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क. न्यूयॉर्कचे महापौर एरिक एडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर भीमराव आंबेडकर दिवस म्हणून घोषित केला आहे. बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले होते. याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच निर्मला जैन यांचे निधन झाले आहे. त्या कोण होत्या? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे लेखक होत्या म्हणजेच लेखिका. 15 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध हिंदी लेखिका आणि समीक्षक निर्मला जैन यांचे निधन झाले आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. दिल्ली शहर, दार शहर आणि जमाने में हम हे आत्मचरित्र आहे. यासारख्या अविस्मरणीय कामांसाठी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यांना हिंदी अकादमीचा साहित्यकार सन्मान, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, रामचंद्र शुक्ला पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे कोणते राज्य त्रिभाषा धोरण लागू करणारे पहिले राज्य बनले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. एप्रिल 2025 मध्ये महाराष्ट्र हे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. आता 1ली ते 5वीच्या मुलांना हिंदी शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या नवीन अभ्यासक्रमाला लक्षात घेऊन महाराष्ट्रातील या वर्गांसाठी 3 भाषिक धोरण लागू करण्यात आले आहे. 2020च्या नवीन शिक्षण धोरणांतर्गत देशातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये 3 भाषा शिकवल्या जातील. यामध्ये 2 भारतीय भाषा आणि 1 दुसरी भाषा असेल. पहिली भाषा विद्यार्थ्यांची मातृभाषा किंवा स्थानिक भाषा, प्रादेशिक भाषा असेल. दुसरी भाषा ही सहसा हिंदी किंवा राज्याची दुसरी इतर भारतीय भाषा असेल. तिसरी भाषा इंग्रजी किंवा इतर कोणतीही भारतीय किंवा परदेशी भाषा असेल. तर बघा महाराष्ट्र हे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. महाराष्ट्रातील 1 ते 5वीच्या मुलांना आता हिंदी, मराठी आणि इंग्लिश हे शिकवणे सक्तीचे करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच किती लष्करी कर्मचाऱ्यांना मॅकग्रेगर मेमोरियल मेडल देण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 लष्करी कर्मचाऱ्यांना.
एप्रिल 2025 मध्ये लष्करी गुप्तहेर अन्वेषण आणि साहसातील उत्कृष्ट योगदानासाठी CDS अनिल चौहान यांच्या हस्ते 5 लष्करी कर्मचाऱ्यांना 2023 आणि 24 साठी मॅकग्रेगर मेमोरियल मेडल प्रदान करण्यात आले. मॅकग्रेगर मेमोरियल मेडलची स्थापना 3 जुलै 1888 रोजी झाली. 1870 मध्ये स्थापन झालेल्या युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे संस्थापक मेजर जनरल सर चार्ल्स मेटकाफ मॅकग्रेगर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पदक देण्यात येते. हे मेडलचे 5 प्राप्तकर्ते कोण आहेत बघा. विंग कमांडर डी पांडा, इलेक्ट्रिकल आर्टिफायर रेडिओ राहुल कुमार पांडे, चीफ इलेक्ट्रिकल एअरक्राफ्ट आर्टिफायर रेडिओ रामरतन जाट, सार्जंट झुमर राम पुनिया, कर्नल रणवीर सिंग जामवाल. नेक्स्ट आहे ओलांटा हुमाला. हे कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत ज्यांना 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेरू. एप्रिल 2025 मध्ये पेरूचे माजी राष्ट्रपती ओलांटा हुमाला यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांची पत्नी नदीन हेरेडिया यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. पेरूची राजधानी लिमा येथील न्यायालयाने त्यांना 2006 आणि 2011 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी बेकायदेशीर निधी स्वीकारल्याबद्दल दोषी ठरवले आहे. नेक्स्ट आहे जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17 एप्रिल. जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जातो. याची थीम आहे सर्वांसाठी प्रवेश, महिला आणि मुलींनाही रक्तस्राव, म्हणजेच काय एक्सेस फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स ब्लीड टू. हिमोफिलिया हा एक अनुवंशिक रक्तस्राव विकार आहे. दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे टाइम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व, म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प, एलोन मस्क आणि मोहम्मद युनुस. टाइम मासिकाने 2025च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यावेळी यादीत एकाही भारतीयाचा समावेश नाही. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांना त्यात स्थान मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलोन मस्क यांनाही प्रभावशाली नेत्यांमध्ये स्थान मिळाले आहे. ट्रम्प यांना यापूर्वी 2016 आणि 2024 साठी टाइम मासिकाने वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती म्हणून निवडले होते. यामध्ये मेटा CEO मार्क झुकरबर्ग यांचाही समावेश आहे. टाइम हे एक अमेरिकन साप्ताहिक वृत्तपत्र आहे. न्यूयॉर्क शहरातून हे प्रकाशित केले जाते. याची स्थापना 1923 मध्ये झाली आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात प्लॅस्टिक कचऱ्याचा सामना करण्यासाठी 1000 पंचायतींमध्ये बर्तन बँक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. राजस्थान राज्यातील प्लॅस्टिक कचऱ्याचा सामना करण्यासाठी 1000 पंचायतींमध्ये भांडी बँक किंवा बर्तन बँक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना गावे प्लॅस्टिक मुक्त करण्यास मदत करेल. विशेषतः लग्न समारंभात प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या बँकांमध्ये भांडी उपलब्ध असतील जी लग्न समारंभ किंवा इतर सामुदायिक कार्यक्रमांमध्ये वापरली जाऊ शकतात. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर कमी होईल. तर बघा, राजस्थान राज्यातील प्लॅस्टिक कचऱ्याचा सामना करण्यासाठी 1000 पंचायतींमध्ये बर्तन बँक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच बहरीन ग्रांद प्री 2025 कोणी जिंकले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्कर पियास्ट्री. मॅक्लरेनच्या ऑस्कर पियास्ट्रीने बहरीन इंटरनॅशनल सर्किटमध्ये जबरदस्त कामगिरी करत 2025च्या फॉर्म्युला 1 हंगामातील त्याचा हा दुसरा विजय मिळवला आहे. यामध्ये टॉप 3 कोण राहिलेले आहेत बघा. पहिला क्रमांक ऑस्कर पियास्ट्री, मॅक्लरेनचा खेळाडू आहे तो, किंवा फॉर्म्युला 1चा तो ड्रायव्हर आहे मॅक्लरेन या ब्रँडचा. दुसरा जॉर्ज रसेल मर्सिडीज. तिसरा आहे लँडो नॉरिस मॅक्लरेन. नेक्स्ट आहे ब्राइस ओलिगी निग्नुयमा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गॅबॉन. ब्राइस ओलिगी गुएमा हे गॅबॉन देशाचे राष्ट्रपती बनले आहेत. जनरल ब्राइस ओलिगी गुएमा यांनी गॅबॉनच्या अध्यक्षीय निवडणुकीत 90% पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. 2023 मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर त्यांचा हा विजय झालेला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच मेडी जार्विस या प्रगत रोबोटिक सर्जरी मशीनचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. आसाममधील गुवाहाटी येथील स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये मेड इन इंडिया रोबोटिक सर्जरी सिस्टीम मेडी जार्विस हे सर्जिकल मशीनचे अनावरण करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर विकसित केलेला हा रोबोट जटिल शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणेल अशी अपेक्षा आहे.
डॉक्टरांना अधिक अचूकता आणि कार्यक्षमतेने गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रक्रिया पार पाडण्यास मदत करण्यासाठी हे रोबोट डिझाईन केले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले माउंट स्पर कोणत्या देशात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. अलास्कातील अँकरेज जवळ माउंट स्पर हे ज्वालामुखीच्या वाढत्या हालचालींमुळे सध्या तपासणीच्या कक्षेत आहे. अलीकडच्या काळात भूकंपाच्या धक्क्यांमुळे शास्त्रज्ञ आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलास्का ज्वालामुखी वेधशाळेने फक्त एका आठवड्यात 50हून अधिक भूकंपाच्या घटना नोंदवलेल्या आहेत, ज्यावरून ज्वालामुखीखाली मॅग्माची हालचाल दिसून येत आहे. माउंट स्पर हा ॲल्युशियन आर्कमधील सर्वात उंच ज्वालामुखी आहे, जो अलास्कातील अँकरेजपासून 130 किलोमीटर पश्चिमेस चाकाचमच्या तलावाजवळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.